चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। खूप दिवसांपासून ताईंचे कमेंट्स येत आहेत की ताई श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथावरती नक्कीच व्हिडिओ बनवा, माहिती सांगा। कारण की खूप ताईंना श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पोथीचे 14 पाठ संकल्पयुक्त करायचे आहेत आणि काही ताई अशा सुद्धा आहेत की ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज काहीतरी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडावी, म्हणून त्यांना सुद्धा त्याच्यावरती माहिती हवी आहे की आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कशी आम्हाला सेवा करता येईल, तिचं नामस्मरण असेल किंवा तिचे काही वाचन पठण मनन कशा प्रकारे करता येतील त्याबद्दल आम्हाला माहिती द्या। तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे, संपूर्ण नियम अटी सहित असणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल। तर मंडळींनो, तुमच्या घराची किंवा तुमच्या कुळाची कुलदेवी 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही असू दे, तिच्या प्रित्यर्थ जर तुम्हाला कुठली सेवा करायची असेल तर खरं सांगते श्री दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत अतिउच्च कोटीची दिव्य ग्रंथ म्हणायला हरकत नाही असा एक मोठा ग्रंथ आहे। कारण की जी घरातली कुलस्त्री असेल, कुमारिका असेल, जी व्यक्ती या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाचन पठन मनन चिंतन करते, सोबत विशिष्ट काळी संकल्प तिचे पाठ करते, खरं सांगते त्या व्यक्तीमध्ये घरामध्ये तर ऊर्जा निर्माण होतेच, कुलदेवीचा आशीर्वाद पण प्राप्त होतो, सोबत तुम्हाला नवचंडी याग केल्याचं पुण्य देखील 14 पाठ जर तुम्ही संकल्पयुक्त केले या पोथीचे तुम्हाला नवचंडी याग केल्याचं पुण्य मिळतं। आपणास माहिती आहे की बाहेर नवचंडी याग करायला किती खर्च येत असतो, तोच तुम्हाला फक्त श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ केले आणि घरामध्ये बसून संकल्प योग्य तुम्हाला नवचंडी याग केल्याचं पुण्य मिळू शकतं। सोबत ह्या पोथीचे जर तुम्ही पारायण केलं तर स्वतःमध्ये सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते, एक शक्ती निर्माण होते आणि आजकालच्या महिलांना कुमारिकांना ते खूप जास्त गरजेचं आहे। ही शक्ती तुमच्यामध्ये उतरल्यावर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा तेज निर्माण होतं, कारण की आई भगवतीचा आशीर्वाद तिच्यामध्ये जी काही शक्ती आहे, तिच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती सगळी काही तुम्हाला पोथीच्या वाचनाने पठनाने मननाने ती तुमच्यामध्ये उतरत असते आणि तुमच्याकडे बघायची सुद्धा खरं सांगते काही म्हणजे जो आता आपण बघतो किंवा आजकाल काय चाललं आहे जगामध्ये, म्हणजे महिलांवरचे अत्याचार एवढे वाढत चालले आहेत ना की बघायला सुद्धा हरकत नाही। आजकाल असं नाही की महिलाच मोठ्या ज्या वयस्कर बायकांवरतीच किंवा मुलींवरतीच होत आहेत असं नाही, लहान मुलींना सुद्धा सोडलं जात नाही आहे। म्हणून सांगते की लहानपणापासूनच आपल्या मुलीला वाचायला येतंय, लिहायला येतंय, त्या दिवसापासूनच तिला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक अध्याय 2-2 अध्याय रोज वाचायला सुरुवात करायला लावायची। आणि सोबतच सांगते तुम्हाला ह्या पोथीचा एवढा मोठा आशीर्वाद आहे ना, खरं सांगते या पोथीवरती त्या आई भगवतीने जसा महिषासुराचा वध केला, जसा तिने जसं तिने लढली, जशी शक्ती तिच्यामध्ये होती, ती शक्ती सगळी काही तुमच्यामध्ये उतरू शकते, ते फक्त या पोथीच्या रोजच्या वाचनाने पठनाने मननाने चिंतनाने। सोबत त्याचे पाठ जर तुम्ही विशिष्ट काही संकल्पित जर केले तर काय सांगायलाच नको, नवचंडी याग केल्याचं पुण्य, सोबत ती ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते। हे स्वतः मी अनुभवलेलं आहे आणि मला सुद्धा अनुभव आलेला आहे, म्हणून सांगते आहे की ही पोथी एक दिव्य पोथी आहे। या पोथीचं खरं सांगते महिलांनी घरातल्या कुलस्त्रीनी असेल, कुमारिकांनी असेल, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये 2-2 अध्याय तर नक्की रोज पठण करावे, वाचन करावे। त्याला काही वेळेचं बंधन नाही आहे, दिवसभरामध्ये कधी सुद्धा वाचू शकता, त्याला काही नियम नाही आहे। आता तुम्हाला सांगितलं की आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या कुळावरती आपल्या कुटुंबावरती का असायला पाहिजे, कारण की कसं आहे आपलं कुळ कुठून उत्पन्न झालं आहे, आपल्या कुळाची आई आणि कुळाची कुलदेवत जे आपले कुलदेवत आहे म्हणजे जे आई वडील आहेत त्यांच्यापासूनच आपलं कुळ आहे। आता ज्यांच्यापासून आपला कुळ उत्पन्न झाला आहे, ज्यांच्या कुळातून आपण आडनाव घेऊन जन्माला आलो आहोत, ज्यांचं गोत्र आपण लावतो आहे, त्यांचा जर विसर आपल्याला पडला तर मला एक सांगा, कुठल्या कुटुंबामध्ये जर समजा आपल्या कुळाची कुलदेवीचं कुळाचार वगैरे होत नसेल, सेवा नामस्मरण काही होत नसेल, तर त्या घरामध्ये काही सगळं चांगलं असेल का? असं एकतरी कुटुंब दाखवा की जे कुटुंब कुलदेवी कुलदेवताचं करतच नाही, काहीच करत नाही, ते सगळे सुखी आणि सगळे चांगलं आहे त्यांच्या घरामध्ये, एकतरी कुटुंब दाखवावं। मी खरंच सांगते असं एकही कुटुंब नसेल, कारण की कुलदेवीचा आशीर्वाद किंवा कुलदेवतेचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावर संसारावर नसेल तर 100% तुमच्या कुटुंबावरती काही ना काहीतरी संकट अडचणी चालूच असणार, काहीतरी प्रॉब्लेम चालूच असणार। कारण की आपले सांसारिक जे काही प्रश्न असतात, आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, घरामध्ये लग्न कार्य जमत नाही आहेत, मुलं वाईट मार्गाला लागलेले आहेत, मुलं हट्टी आहेत, तापट आहेत, मुलं घरामध्ये सततचा आजारपण आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे, घराची संसाराची भरभराट होत नाही आहे, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आहे, संतती प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत, तर या सगळ्या सांसारिक अडचणींवरती एकच उपाय आहे, आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार असेल, त्यांचं वेळोवेळी नामस्मरण असेल, पोथी पठण असेल, सगळं करणं क्रमप्राप्त आहे। खरं सांगते
ते आपण काही केल्यास सोडू शकत नाही. आपल्या पितरांची सेवा, कुलदेवी कुलदेवतांची सेवा आणि आपण जर गुरु केलं असेल तर त्या गुरूंची सेवा आपल्याला करावीच लागते. ते आपल्याला खंड पाडून जमत नाही. कारण की आपण जर त्यांच्या सेवेमध्ये किंवा त्यांच्या कुळाचारामध्ये जर आपण खंड पाडला की आपल्याला विसर पडला तर समजायचं की आपले आता 7:30 सुरूच होणार म्हणून समजायचं, बस एवढं काही नाही. आता श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिव्य ग्रंथ आहे. याचे जर तुम्हाला 14 पाठ संकल्पयुक्त करायचे असतील तर एकच सांगेल मी तुम्हाला. आता समजा तुम्हाला उद्या मंगळवार आहे, उद्यापासून तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे, तर काय करायचं, सर्वात प्रथम तुम्हाला पोथी लागेल, ती पोथी आणून घ्यायची आहे आणि एक जपमाळ लागेल ते 14 पाठ करण्यासाठी. आधी तुम्हाला 14 पाठ करण्या अगोदर तुमचा मासिक धर्म होऊन गेला आहे का ते आपण बघावं, स्वतःच ठरवावं केला मासिक धर्म झालाय, त्यानंतर तुम्ही त्या सेवेला सुरुवात करावी. 14 पाठ कंटिन्यू झाले पाहिजे. त्यामध्ये जर मासिक धर्म आला तर तुम्हाला थांबावं लागतं. आणि अजून एक गोष्ट, सुतक विटाळ जर पडला तर तुम्हाला सेवा परत संकल्पयुक्त नव्याने चालू करावी लागते. हे मी तुम्हाला सांगून देते. आता पाठ करत असताना तुम्हाला आधी संकल्प सोडावा लागतो. त्याच्या अगोदर जर तुम्ही एक विनंतीचा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती जर तुम्ही स्वामींच्या चरणी ठेवली किंवा आई भगवतीचं कुठेतरी मंदिर वगैरे असेल किंवा घरामध्ये जरी ठेवली की आई भगवती मी उद्यापासून तुझ्या अशा प्रकारचे 14 पाठ या पोथीचे करत आहे, किंवा स्वामींना करा, भले तुमच्या जे कुलदेवीचं काही मंदिर वगैरे नसेल तर स्वामींना तुम्ही नारळ ठेवून विनंती करा त्यांच्या केंद्रात जाऊन की स्वामी महाराज मी अशा प्रकारे कुलदेवीची, आई भगवतीची ही सेवा चालू करणार आहे उद्यापासून, ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. त्या सेवेमध्ये, त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये कुठल्याही अडचणी येऊ देऊ नका, काही विघ्न नका येऊ देऊ, म्हणजे पूर्ण निर्विघ्नपणे ती सेवा माझ्याकडून होऊ द्या असं तुम्ही तिथे विनंती करायची. तो नारळ ठेवायचा, मुजरा करायचा आणि घरी परत यायचं. हे झालं. आता समजा उद्यापासून तुम्ही पाठाला सुरुवात करता तर सकाळी अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला संकल्प सोडावा लागणार आहे. देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा असतो. संकल्प कसा सोडायचा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र वगैरे सांगायचं, तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हे पाठ आई भगवती माझ्याकडून पूर्ण करून घे, स्वामी महाराज माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणायचं. मी पूर्ण करणार आहे असं म्हणायचं नाही. यामध्ये मी पण आला मग तुम्हाला बांधीलच झाला तुम्ही त्या गोष्टीला. फक्त असंच म्हणायचं शेवटी की माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या. आई भगवती, कुलदेवत, कुलदेवी, नंतर आणि आपले गुरु स्वामी महाराज यांना विनंती करायची आणि ते पाणी तांबण्यात सोडायचं. हे केल्यानंतर तुम्हाला आता सगळ्यांचा एक प्रश्न येतो की ताई 14 दिवसासाठी आता विशिष्ट पूजा मांडणी करायची गरज आहे का? तर नाही, विशिष्ट पूजा मांडणी करायची गरज नाही. आपल्याला देवघरासमोर बसून सुद्धा फक्त आसन घ्यायचं, आसनावरती बसून धूप दीप लावून दिव्याच्या साक्षीने आपल्याला ते पाठ वाचायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आता पहिल्या दिवशी तुम्ही जो टाइम ठरवला आहे ते की जो टायमिंग असा आहे की ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, कोणी उठवणार नाही, कोणी बोलायला येणार नाही, कोणाला काय म्हणजे तुम्हाला पाठ करताना बोलावं लागणार नाही, उठावं लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि तोच टाइम निवडायचा आणि त्या टायमिंगमध्ये तो पाठ करायचा आहे. अजून एक गोष्ट, प्रॉपर जेवण करून पाठाला बसायचं नाही. अजून एक गोष्ट, एका दिवसात तुम्ही 2 पाठ करू शकता. जर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला 14 पाठ करायचे तर तुम्ही एका दिवसात 2 पाठ करू शकता, एका दिवसात 3 पाठ करू शकता. आणि सोबत अजून एक मी तुम्हाला सांगते पर्याय. आता समजा तुम्हाला लवकरात लवकर पाठ पूर्ण करायचे असतील तर काय करायचं, आपण घरामध्ये तर समजा आपण एक पोथी घेऊन आपण एक व्यक्ती बसलोय पाठाला, अशीच प्रकारे दुसरी एक पोथी घेऊन घरातली अजून एक व्यक्ती जर बसली असेल पाठाला तुमच्या सोबत ते पारायण करण्यासाठी तर तुमचे एका दिवसात एकाच बैठकीत तुमचे 2 पाठ होतात. हे पण तुम्ही करू शकता. हो, कारण की अशी पण पद्धत आहे. आता समजा तुम्ही ॲट अ टाइम घरामध्ये 3 जण, घरातले 3 मेंबर पाठाला बसले आहेत आणि तिघांकडे 3 पोथ्या आहेत. फक्त पोथ्या 3 लागतील. असं नाही की 1 पोथी आणि 3 माणसं बसले वाचायला, असं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 जणांना 3 पोथ्या आणि 3 जण जर पाठाला बसले, आता एकाने 1 अध्याय वाचला, दुसऱ्याने दुसरा अध्याय वाचला, तिसऱ्याने तिसरा अध्याय वाचला, अशा प्रकारे तुम्ही 3 जण मिळून एक 13 अध्याय पूर्ण कंप्लीट करू शकता, एक पाठ पूर्ण करू शकता, जेणेकरून तुमचे एकाचे 3 पाठ पूर्ण होऊ शकतात. हे पण तुम्ही करू शकता, ते पण चालेल, तुम्हाला काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही कमी दिवसात जास्त पाठ पूर्ण करू शकता. हे पण आहे. किंवा तुम्ही घरातल्या समजा तिघांनी वेगवेगळ्या टायमिंगमध्ये 3 पाठ केले तर तुमचे एका दिवसात 3 पाठ होऊ शकतात. जर तुम्ही कॉमन संकल्प सोडावा लागेल त्यासाठी की आम्ही अशा प्रकारे घरातले सामूहिक पद्धतीने असं म्हणायला लागेल की घरातले जे काही व्यक्ती आहेत त्यांनी कसं असतं, ज्यावेळेस आपण स्वतःचं नाव घेऊन फक्त आपण पाणी सोडतो त्यावेळेस एका व्यक्तीचा संकल्प झाला. आणि जर तुमच्यासोबत घरातले सगळे परिवार मिळून ते पारायण करणार असेल, समजा आता तुम्ही केला, तुमच्यासोबत तुमच्या वडिलांनी केलं, आईंनी केलं किंवा भावानी केलं, बायकोनी केलं, तर म्हणायचं किंवा तिथे संकल्पामध्ये काय बोलायचं की मी म्हणण्यापेक्षा मी माझ्या परिवारासकट मी असे पाठ करणार आहे आई भगवतीचे, असं तुम्ही बोलायचं आहे, जेणेकरून परिवाराला सगळ्या संपूर्ण ते संकल्प
बांधील होतो आणि मग नियम पाळताना सुद्धा आपल्याला ते सगळ्या घरातल्या व्यक्तीने ते पाळावं लागतात. आता हे झालं. आता पाठ करताना मी तुम्हाला सांगितलं विशिष्ट पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. आपण देवघरासमोर बसून करू शकतो. फक्त घरातल्या महिलांनी पाठ करताना एकच गोष्टची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजेच काय, हातामध्ये हिरव्या बांगड्या पाहिजे आहेत पाठ वाचताना. पंजाबी ड्रेस घाला चालेल, साडी घाला चालेल, पण जीन्स पॅन्ट असेल, गाऊन असेल, नाईट ड्रेस असेल, याच्यावरती पाठ करायचे नाही. हे कडक तुम्हाला सांगते. डोक्यावरती पंजाबी ड्रेस असेल तर ओढणी असावी, साडी असेल तर पदर असावा, कपाळी कुंकू किंवा टिकली असावी, हातात बांगड्या, आणि सोबत तुमची जर सवाष्ण असेल तर पायामध्ये जोडवं असावं, पैंजण असावी, गळ्यामध्ये मंगळसूत्र असावं. आणि अजून एक सांगेल की तुम्हाला केस जे आहे ती तुम्हाला मोकळे ठेवून तुम्हाला पारायण करता येणार नाही, पाठ वाचता येणार नाही आई भगवतीचे. त्यावेळेस तुम्हाला केसाचा अंबाडा बांधायचा आहे, वरती बांधून केस तुम्हाला ते पाठ करायचा असतो. हे नियम आहेत म्हणून सांगते आहे, कारण की याच्यावरती अनुभव सुद्धा खूप आलेले आहेत म्हणून सांगते की आपले सर्व काही जे काही अलंकार आहेत ते अलंकार परिधान करून आपल्याला ते पाठ करायचे असतात आई भगवतीचे. हे झालं. तो आता तुम्हाला सांगितलं की पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त देवघरासमोर जो तुमचा टायमिंग आहे त्या टायमिंगला पोथी घ्यायची, आसनावर बसायचं, समोर पोथी वाचन करायची आणि परत पोथी झाकून तुम्ही जागेवर ठेवू शकता. जिथे तुमचा ग्रंथाचा संच असेल, ग्रंथ तुम्ही ठेवता, तिथे तुम्ही ते वाचून झाल्यावर उचलून ती ग्रंथ पोथी ठेवू शकता. असं नाही की 14 दिवस तिथेच ठेवायची, 7 दिवस तिथेच ठेवायची, असं काही नाही आहे. ती हलवायची नाही असं पण काहीच नाही आहे. आपण फक्त गुरुचरित्राचा ग्रंथच हलवू शकत नाही. नवनाथ ग्रंथ, जे मोठे मोठे पवित्र ग्रंथ आहेत, वेद आहेत, त्यांना आपण हलवू शकत नाही. पारायण करताना एका जागी ते ठेवावं लागतं आणि त्याला विशिष्ट पूजा मांडणी देखील करावी लागते. फक्त हे जे आपण आता दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस ते आपण हलवू शकतो, उचलून जागेवर ठेवू शकतो, चालेल, काही हरकत नाही. आता हे तुम्हाला सांगितलं की पूजा मांडणी करायची गरज नाही, ते पण सांगितलं. आता नियम अटी काय पाळायचं. सॉरी, आता सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे काय, खूप लोकांना हे माहिती नसेल की आता पारायण करताना कुठून सुरुवात करायची आणि कुठे समाप्त करायचं हे माहिती नसेल. तर मी एकच सांगेल की पारायण करत असताना किंवा त्या आजची दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ पूर्ण पारायण करत असताना आपल्याला आधी काय करायचं, ज्यावेळेस आपण धूप दीप लावला, पारायणाला बसलो आहे, पारायणाची सुरुवात करायची, तर सर्वप्रथम आपला आधी स्वामी स्तवन म्हणायचं असतं. हात जोडून प्रार्थना असते ती म्हणायची असते. नित्यसेवेच्या पोथीमध्ये सुरुवातीला दिलेली आहे ती तुम्हाला हात जोडून म्हणायची असते. त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींची करायची असते. त्यानंतर तुम्हाला त्या पोथी घ्यायची, पोथीचं पठण कुठून करायचं, अवतरणिकापासून, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पोथीतल्या अवतरणिकापासून ते क्षमा याचनापर्यंत तुम्हाला पूर्ण तुम्हाला अध्याय वाचायचे असतात. सर्व काही स्तोत्र मंत्र पठण करायचे असतात. आणि ज्यावेळेस तुमची क्षमा याचना वाचन होते त्यावेळेस हात जोडून ती क्षमा याचना वाचायची. असं समजायचं की तिथे तुमचा एक पाठ पूर्ण झाला. खूप लोकांना कन्फ्युजन आहे की फक्त 1 ते 13 अध्याय वाचले की एक पाठ पूर्ण झाला. नाही, हे चुकीचं आहे. 1 ते 13 अध्याय फक्त तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्येच तुम्ही फक्त 2-2 अध्याय ज्यावेळेस वाचतो त्याच वेळेस मी पहिल्या अध्याय पण सुरुवात करू शकता. पण ज्या वेळेस तुम्ही पाठ करता, पारायण करता त्या पोथीचं एक अख्खं एका बैठकीमध्ये किंवा 14 पाठ करतात, त्यावेळेस तुम्हाला ते अवतरणिकापासून ते क्षमा याचनापर्यंत, क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला ते पठण करायचं असतं, वाचन करायचं असतं. आता तुम्हाला हे सांगितलं आणि अजून एक प्रॉपर जेवण करून तुम्हाला हे पाठ करता येणार नाही. हा नाश्ता थोडाफार करा, चहा पाणी घेऊ शकता, ज्यूस वगैरे घेऊ शकता, ते करून तुम्ही ते पारायण करू शकता. पण प्रॉपर जेवण करायचं नाही, जेणेकरून आपल्याला आळस येईल ते वाचन करताना. आणि वाचन करताना आपल्याला थोडासा आवाज येईल, मध्यम आवाजामध्ये, असं नाही की मनातल्या मनात पठण करायचं नाही. ती एक मोठं दिव्य ग्रंथ आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये एक शक्ती सामावलेली, ऊर्जा सामावलेली आहे आणि ती ऊर्जा आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये सुद्धा जाणवावी यासाठी मी एक सांगेल की आपण थोड्याशा हलक्या आवाजात ऐकू येईल आपल्याला, अशा आवाजात ते आपल्याला पठण, चिंतन, मनन करायचं आहे, वाचन करायचं आहे. मनातल्या मनात वाचायचं नाही, हा ग्रंथ थोडासा मोठ्यानेच वाचायचा आहे आणि तो शब्द आपल्याला कळला पाहिजे अशा पद्धतीने तो वाचन करायचा. नाहीतर आपलं फक्त वाचायचं म्हणून फक्त बोटावर बोट फिरवतोय, पटपट वाचतोय, असं करायचं नाही. त्या सेवेला काहीच अर्थ नाही. खरंच सांगते, करायचं असेल, मनापासून इच्छा असेल, पाठ पारायण करायचे आहे तर नक्की सांगेल, मनापासून ते विचार म्हणजे शब्द समजेल अशा पद्धतीने तुम्हाला तो पारायण करायचं असतं. हे झालं. आता नियम अटी काय तुम्हाला पाळायचे, तर नियम एकच सांगेल, संकल्पयुक्त पारायण असेल तर तुम्हाला घरात नॉनव्हेज शिजवता येणार नाही, नॉनव्हेज खाता येणार नाही. अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला पाळावी लागेल ती म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे. संकल्पयुक्त पारण आहे, आई भगवतीचं हे पारण आहे म्हणून सांगते आहे. तिसरी गोष्ट, परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे. परान्न खायचं नाही, कसलंच खायचं नाही. आणि तुम्ही गादीवर झोपू शकता, बसू शकता, त्याला ते एवढे काही जास्त नियम नाही आहेत. फक्त परान्न, मांसाहार, व्यसन आणि ब्रह्मचर्याचं पालन हे तुम्हाला करावंच लागणार आहे आणि हे पालन करायचं आहे. अजून ह्या सोबतीला अजून एक गोष्ट, पारायण करत असताना किंवा सेवा करत असताना आई भगवतीची एकच नियम पाळा,
मन स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा आणि विचार सुद्धा चांगले ठेवा आणि त्या पारायण काळामध्ये कोणाबद्दलही अभद्र बोलू नका, वाईट विचार करू नका, कोणाबद्दल उनं काही काढू सुद्धा नका. नाहीतर आपण इकडे संकल्पित आहे भगवतीचे पारायण करतोय, पाठ करतोय आणि इकडे पाठ संपला की ही अशी ती तशी, हा असा तो तसा, ह्याने असं केलं त्याने तसं केलं, कोणाबद्दलही आपल्याला म्हणतात ना की बा ईर्ष्या बाळगायची नाहीये मनामध्ये. आपलं मन स्वच्छ ठेवायचं आहे, कारण की तुम्ही भले छोट्यातली छोटी सेवा करा पण ती पवित्र मनाने करा, श्रद्धा ठेवून भक्तीने विश्वास ठेवून करा, ती सुद्धा तुमची फळाला येऊ शकते, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि हो, संकल्पयुक्त पारायण असताना तुम्हाला खाण्यापिण्याचे काही नियम नाही, फक्त परान्न टाळायचं आहे, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस मी पाठ करता त्यावेळेस रोजच्या रोज नैवेद्य दाखवायला पाहिजे आहे भगवतीला, आरती सुद्धा करायची, पाठ झाला की आरती देखील करायची आहे आपल्याला, हे पण नियम पाळा. आणि उद्यापन ज्यावेळेस म्हणजे पाठ पूर्ण होतील 14 पाठ त्यावेळेस तुम्ही उद्यापन म्हणून तुम्ही कुमारिका जेव घालू शकता, सवाष्ण एखादी महिला जेव घालू शकता, तिला तुम्ही शृंगाराचे अलंकार देऊ शकता, तुम्ही तिला जाताना तिला नंतर तिची ओटी भरू शकता, ते पण चालेल, काही हरकत नाही. आणि हे अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता, म्हणजे एक प्रकारे अन्नदान झालं, त्याचं उद्यापन झालं, हे असं प्रकारे तुम्ही करू शकता. जर कोणीच यायला तयार नाही आहे तर सरळ सरळ आई भगवतीच्या घरामध्ये ओटी भरायची आणि तीच ओटी मग आपल्या प्रतिस्थान जिथे कुठे असेल आई भगवती तिथे जाऊन तुम्ही ती देऊ शकता. तिथे जर तुम्ही ती जाऊन ओटी तिथे भरली आई भगवतीची तरी सुद्धा चालेल, किंवा अन्नदानासाठी तुम्ही मंदिरात पैसे वगैरे दिले ते पण चालेल, काही हरकत नाही, ते पण करा. कारण की आजकाल आता कोणी येणारच जेवायला कोणाला बोलतं कोणी पाठवेलच असं नाही आहे, म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल, तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.